आता काशी मठाधीश जानहिले संयम तीर्थ स्वामी आके नमस्कार कोणू आईच्या शुभ दिवसात म्हणजे अनंत व्रत म्हणताय बड कार्यक्रम नोपी म्हणतानी म्हणजे एक विशेष दिवस उत्सवा मठाही एक दिवस आयचो तसेही ते आईच्या दिवसाक अनंत व्रत कथा पारायण गुरुक मुखात सकता ये भाद्रपद मासांतरे म्हणजे आमच्या संस्कृतात जो लेख आहे शिंग मास नाही भाद्रपद मासांतरे शुक्ल पक्षाचे चतुर्दशी ते दिसत ते परमात्मानं आपल्या भक्त जानहिले कौंडन्य मंगिले ते महर्षीक हे भूमी दवरून दर्शन दिलेले म्हणून एक विषय येतात त्यामुळे आम्ही ते मनाकर काय तेच म्हणा प्रथम जाणू देवालयापासून म्हणजे कसले विषय दिल्यारी आम्ही देवाच्या कसं रूपान भक्ती दाखवूया म्हणाले देवालय येत म्हणाली देवालय म्हणाली देवस्य आलय हा देवालय हा म्हणताय देवार घर ते देवार घरकडे मिळताय म्हणा आमगे मनातून कसले एक दुःख निवारण करू जगती तशीची देवळा बी ते चंगमनान येणू देवाक पायगोणू तागे ते सेवा करू तीर्थप्रसाद घेतना पण आमगे मनातून एक संतोष मिळता हंगे उतुकी भक्त जनेताय देवाचे एक येदो विश्वास दो तो विश्वास आमका किस्सी वाटून घेता म्हणारी एक कोटी येऊन देवा जन्मातून घेतात ते कसं की आम गेले मनातून एक इच्छा की ती पूर्ती करी घ्यायला पडे पुन्हा ताजे विश्वास वाटून घेतात तसे एक देवालय ते देवळातून आमगे ते महत्व संप्रदायांतले आचार प्रकारे चौकूचे विशेष कार्यक्रमातून एक विशेष दिवस आयचो अनंत व्रत आता सकाळ गेल्याने तुम्ही पाय पडले असतनी दंपार ते कलश पूजनाक इत्यादी पाय पडले असतनी संजय गेल्याने पाय पडले असतनी रात हे मंगळारती गेल्या तुम्ही पाय पडले असते तू किती कृत भितेरी देव खंय की कसला ते देवा मुखारी एक कलेश म्हणजे एक ताटा भितेरी कलेश दवरून तका फणाम आणि विभूषित हा म्हणताय म्हणजे ते शेषफळ दवरून अलंकार केले ते दृश्य दिखूया आजच्या दिवसाक देवा तांदून कसाले वेगळ पूजा इत्यादी ना ते इतिहास म्हणाली देव खंय की कसला ते परमात्मा वेंकटपतीक आजच्या विशेष जाणे लेगे इथे अनंत परमात्मा म्हणताय ते दोन्ही एक भावेने पूजन करतो दिवस आयचो तर भित्तेरी ते पूजन किस करताय म्हणून सांगून रूपात सांगता इत म्हणाली भित्तेरी बायला प्रवेश ना दादूर मात्र तेवे नाव कोण वचे दंपार आपण सकाळी पैसा पूजा जावनु दंपार देवा नित्य महापूजा इत्यादी जाऊन जातेरी ते भित्तेरी ते बांचे म्हणजे नित्याक देवाक पूजन इत्यादी कोरचे बिये आम्ही पवित्र जाने नदी उद्दा काढका म्हणून सांगताय आमकां जमनाय मला तुमची धूर पडल्या तो आम्ही किती करूया तर म्हणजे आमगे ते आचार्य महाराज म्हणजे पूर्विकांनी एक एक मंत्र सांगितले असते ते मंत्रांनी आम्ही आवाहन करून ते गंगे के यमुने के सगळं पवित्र जान नद्यांक आवाहन करचे ते कार्यक्रम तुम्ही भगणी करचो दंपारा पूजी जाते ते बायचे मुखारी ताका तोरण माहितनी म्हणजे कसले काही विभव जाम का वैभवान कर का म्हणतात ते तोरण म्हणतो ताका फूल हे करून तुमगेले म्हणजे हांगा आता जनपदाले प्रतिनिधी म्हणल्यार कान अधिकारी आणि विचारकार इत्यादी भितर येवन तांणी कट्टीक धरचे एक मर्याद आणि तांकां ते अंतू म्हणजे बायतू गंगेक यमुनेक पूजन करचे यमुने पूजन करून सुक्त म्हणजे तेरी ते उद्दाक कलशान भरचे आणि कलशान भरले तेरी दुसरी पुन्हा वेदवाद्य घोषक करून ते भितरी सुट्टा घालून म्हणजे गर्भगृहावर ते देवालय स्थापन करचे आणि मागीर ताका मस्त पूजन असत ग्रंथी पूजन म्हणतात ताका 14 ग्रंथी देवता ताचे पूजन खंय पत्र पूजन म्हणजे 16-22 22 पत्र मस्त मस्त म्हणतात पत्र से कळले ते पत्र दवरून ताचे पूजन असत फुल्ल 14-16 कोटात फुल्ल ताच्या फुल्ल्यान देवाक हाजे पूजन असत तशी एक एक रूपाने पूजन मागीर नित्य निदान पूजा आलेले अष्टोत्तर खंय सहस्रनाम खंय मागीर अनंत अष्टोत्तर आयचे मुख्य जाण आसले ते दवरून देवा पूजन करून 16 कोट विभव जाण येयले रामदेव पक्व इत्यादी करून देवाक आम्ही वैभव दिवचे दिवसाची तशी
तू खंयचेय पण एक पावटी म्हणजे दनपारचे दनपारा नाल्या सांगे ते एक 6 मणिक दर्शन दे म्हणे हांगा आर्धा केले होतं ते म्हणे नाल्या आत्ता काय ना जाल्यार पाय सकाळी पुन्हा विसर्जन करचे समय आसा पायसा म्हणजे पुढे एक पावटी पण देवा दर्शन घेतल्यार केन्नाय ते छांग जाता म्हणजे धन्य जाता जीवित म्हणून आचार्य सांगताय तशी आणि देवा विशयाक आम्ही भक्ती म्हणारी कशी नवदा भक्ती म्हणून सांगितली असत तेच म्हणारी आमकां कळचें की श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सत्यं आत्मनिवेदनं म्हणून नवदा भक्त सांगितले असत देवाचे कशी भक्ती करूया ते भक्ती एक रूप सांगिन्या आता उदाहरण घ्यायचं का जाल्यार श्रवण भक्ती तू परीक्षित महाराज ताका कळच्यो विशय तो ताका एक मस्त एक भल्ला एक अवस्था येयली म्हणटा मृत्यू तोलो म्हणून एक अवस्था येवच्याक ताणें देवाक ते हे कथा श्रवण केलेली कळ्ळें तशी की एके रूपात म्हणजे आता कीर्तने नारोद केन्नाय ते नारायण नारायण स्मरण करतो नारोद कीर्तने करता नारोदच्या विख्यात जाण आशिल्लो तशी जी पादसेवन देवा ते पाययाक सेवन करचें म्हणटाय ते कोण देवाली बाय महालक्ष्मी केन्नाय ते आपल्या भरतारा ते पाय हे कोण दिताली तशी देवाक मस्त रूपान देवाक सेवा करूया आमकां आजी आमकां सट्टे बसने त्याग म्हणाली ते अनंत व्रत कथा एके वर्षाय नित्य वर्षागे जैत पदाचे असे ते नक्की नाही एकलपणे असतो कित्याक ते अनंत व्रत कथा तेच म्हणून मनांतून कामाग्रह करतना हांवें दिसले ते म्हणटाय श्रवण भक्ती म्हणटाय ऐकूचे म्हण आमगे कान्नांतल्यान आमकां म्हणचे एक आनंद तशी प्रधान मन पर्यंत म्हणाली आयचे दिवसा मात्र तागे कळच्यो विशय देवाक मुखार मस्त फळावळी लांबेले आसा आमगे सद्या देवळां तूं चंपूचे हेतून म्हणजे एक रिवशेर गेल्यार खंयचे गमत देवळां हेतून चड आसता फळावळी हाज्या जडपान आसली जाल्यार अशें मस्त रूपान हे फळ म्हणजे पाच्चे करी कितें जायते प्रधान नाम स्वादुदक हा म्हणटनी शियाळे सत्य रूपान हे हांगा लांबून सोडलें ते इत्याद तशी की भितर एकाले शुद्धवर पूजन करताय ते इत्याद नावाला भितर आता मुखार हे वाचूचे तेरा आधी 3 दरवट्या पूजा आसा हा ही पण आहे 7 दरवट्यातल्या देवादी पूजे म्हणजे आमगेले आस्थान देव मध्ये हे देव मागीर उत्सव विग्रह ते भायर हाडचे ते आस्थान देवाक आमी 7 दरवट्यातल्या दिकूचे एक दृश्य ते मना पडचे आनंद तो ते इत्या करता येईल एक दिवस प्राधान्य ते हेचो मना करता जाल्यार ही अनंत व्रत कथा आमी आयकुका मात्र नाही हे भूमीचेर केद्दाणा अदमजान मर्त्य लोकाक हे लोकाक अदमजान कोण केलेले हे अनंत व्रत म्हणायत ते अनंत व्रत इत्या करताय ताचे प्राधान्य ते मात्र नाही अंतू एक दोर शेषा रूपाने एक तांबडे दोर देवाले मुखार दवरून पूजन करचे रीती आसा ते इत्या करताय ते दोरा महात्म्य इते म्हणून विशय मना करता जाल्यार आमी हे अनंत व्रत कथा मागिने श्रवण करता सुतोवाच पुरा तु जानवी तीरे धर्मो धर्म पराक्रमः जरासन्ध पदार्थाय राजसूयमकल्पयत कृष्णे सह धर्मासो भीमार्जुन समन्वितः यज्ञशाला प्रकुर्वीत नानारत्नोपशोभितं यज्ञार्थं भूपतीन् सर्वान् समानीय प्रयत्नतः गान्धारी तनयो राजा दुर्योधनपनन्दनः दृष्ट्वा दुर्योधनस्तत्र प्राङ्गणं जलसन्निभम् ऊर्ध्वं कृत्वा तु वस्त्राणि तत्र गच्छन् शनैः शनैः सुतोवाच सुतू ते सनकादी कुणी सांगून दिता इतेच म्हणाली पुरा तू जानवी तीरे पुढे ते जानवी म्हणे गंगा गंगे तीराचेरी धर्मो धर्म पराक्रमः जरासंध पदार्थाय राजसूयम कल्पयेत जरासंध म्हणजे तुमकां कळटलें छान शक्य हिलो आमगे ते पुराणांत आमगे प्रत्येक रीत म्हणाली दे सुरासुर हा म्हणटली सुरा हा म्हणाली देव असुर हा म्हणाली असुर ज्याला केद्रात बल असुराला बता वय वय तर इतेच म्हणाली भक्ती आता रावण नाल्यार कंसू खंयचे विशय तुमी काडली ते पुराण वाचुया तातूंत मना पर्यंत म्हणाली तांगेर भक्ती रावण मागीर अत्यंत शिवभक्त आशिल्लो देवालेक एक ये म्हणटा अवतार जाले ते श्रीरामचंद्राक रावणा मारचे खातीर मस्त कश्ट जाले पुढचे विशय वेगळे ते इति खातीर म्हणटा तातूंतले जी दैवादीन आसा
अत्यंत शिवभक्त होतो तो. त्याला हे राक्षस जे आहे सट्टा काही कोणाला वाटते की मुक्ती मिळता मोक्ष मिळता परमात्मा वाटते म्हणा विष्णू वाटते तशी संगीत म्हणाली त्याच्याने ही योत जरासंधू मंगिने तर मस्त येसीने छान कळीवही लगे तक मार्का त्यामुळे तंगे ते ऋषेश्वरान संगीने कोणाले पांडव आले की तुम्ही ते येंकूर जगतीरी राजसूय यज्ञ कोर का असं तनी ते कोर मुख काय झाली त्यामुळे यज्ञ कोर का दिल्यारी आता अंग बेसना एक मार एक प्रायला ना कळतं पुढे का सहस्त्र कुंभाभिषेक जमतील म्हणे आमगे ते महालक्ष्मी ते देवळा ते भागा जावनु ಒಳ್ಳೆ ಕೈಯಾಗ ಮಂದಿನೇ ನಮಗೆಲ್ಲ ಮಲ್ಗಡೆ ಸ್ವಾಮಿ ಅಲ್ಲೇ ಸಟ್ಟಿ ಹಕ್ಕಕ್ಕೆ ತಸಿಚಿ ಸಹಸ್ರ ಕುಂಭಾಭಿಷೇಕ ಒಳ್ಳೆ ಯಜ್ಞಶಾಲಾ ಮಂತನಿ म्हणजे पक्क्या नगे मंद होते मग ते मी करतो त्याच्यात ते मन दोन तांदू बितेडी हवन करतो बिगे होम कुंड इत्यादी करतो क्रिएट कर बडा कोर का इष्टे कर दो मन दोन कर ते सेव कोरनु तांदू बितेडी सगळं बडा एक सौदा सरी सौदा बडा तक म्हणताय महल म्हणताय कोठारम ते प्रकारे त्यांनी एक छाग एक ಒಳ್ಳೆ सौदा केले ते सौदा म्हणे ताजे ते विशिष्ट दस प्रत्येक दायित्व म्हणारी आम्ही सिचोय ना पडा आम्ही यात्रेಗೆ वतन तुमको कळताने चाव होता हे समयानी आमगेले लॉन तक म्हणता मला NH47 ते वाटते बच्चे बडा आमको दिकू आले तिकी मुख काटले ना आपले चाव होता जलारी भित्ते मला उद्दा पडले मोठा असतो मोठाचे आमको दिसूचे ते डोळ्या दिसत नाही म्हणजे मुखार उद्दा पडले मोठा असताने त्याला लागले की मग तुमचे ते भागा पावतसी मुखार काय सुना म्हणा ते एक सूर्या ते आतपाचे एक प्रत्येक येत नाही वैवे त्याच्यामध्ये दिसतो आपण तेच प्रकारे हे पांडवान केले जे आहे ते सौदा एक प्रत्येक दैतेश म्हणारी तत्वग मस्त एकेकडे उदकारू कधी पोहता तर कोणे पावलो म्हणजे पांडव असं ना कौरव असे तो कौरवातू प्रधान झाले ही लो कोण दुर्योधने पावलो म्हणा त्यांनी किती कौरवत आहे त्यांनी केले ते केस चांगल्या संकार नाही ते पिके एम पावलो तर ताणेच येत ना मुक्कार्जुन चाहते की उद्दादी को येता उद्दास म्हणा आपले चोन चुका नव्हे ऊत घेते पंडे सगळं राय जावं कोणे जावं कास का नसतं नाही पण मराकडची पण कास ती कास ऊत आणि उच्चारकडे म्हणे हेवे चाय असतील म्हणतात ते ऊत तिबोबच्या पण उच्चार पायमुखार दो शने ही म्हणा संत पायमुखार दो वृत्ती की उदाहरण तक ते नाही काय बोलले ना दुसरी चोक मारा त्यामुळे त्या काळे के कुटुंब कार्याचे ताणे तो करता मंचोच्चाक कोण रबिन द्रौपदी आणि द्रौपदी कुटाकृती गेले कोण कोण की सहेली म्हणतात कुटकार मित्र तर रबिनचे दैती रायाला बाईवर रबिनचे ते वच्चा वच्चा काला झाले तर म्हणारी दृष्ट्वा दुर्योधनस्तत्र प्रांगणं जलसन्निभम् ऊर्ध्वं कृत्वा वस्त्राणि तत्र गच्छैचनेचनैः स्मितवस्त्राचतं दृष्ट्वा द्रौपद्यादिवराङ्गनाः दुर्योधनस्ततः गच्छन् जलमध्ये पपाततः अद्भवत्तन हम संग प्रकारे उद्दाना उद्दास बोले उद्दान ते लूट उच्चार काढो काही उद्दाना हम तक देखो पुणे मुखार दुसरे उद्दादी कुवता प्रतांडे किती ते आता मंच पट मग फट्टे नाही म्हणजे कोण सभा चमकीलो जल्ली ते उद्दासीने म्हणजे फोट असलो ते कोरचाळाने एक कळीव आता आमगे मस्त घर कर आपले आम्ही निम गपास एक कर करते चांजले घर केले नाही कोण की कन्स्ट्रक्शन कोण की केली कोण की इंजिनियर म्हणतो त्यामुळे म्हणा ते देवा ते म्हणून ते काल आकाने केलेले आहे एक एक वैभव सांगताय तर टाळले की नाही ते मग काय उदाहरण पाय दोरू काही गरगडे पडलो मग गरगडे पडला आणि शंका म्हणून हसूच बेगे रेडी जात्रा बिने द्रौपदी तिगे कुठायचं ते हसीन अक्का जला काको उपहित मात्र नहीं कौरव अंगे पांडवा के सीएम को काम चो पहुंचो तक मन नाम मस्त दुख इले हो पहिलो लकी कोण असिलो शकुनी कोण शंका म्हणा तो लकी अस ते भेटन ते को पहिजे तक दाखवून जापडा नव्हे त्याच्याकडून सांगून म्हणा की नका असो तू काही प्रकार काम मग निघू देव समय दितोलो देवळा किती मंदी म्हणता दिली मग सांगून ता काय घेऊ तिरचे गेलो महाराजाधिराजासो महाक्रोधपरायणः विनिर्गत स्वगं राष्ट्रं मातुलेन विदो नृपः तस्मिन् काले तु शकुनी प्रोवाच मधुरं वचः मुञ्च राजा महारोषं पुरःकार्यगौरवात् द्यूतेनेव जिताः सर्वे पाण्डवा विदकर्मया कल्मषा तदोरण्यान्तरे गत्वा वर्तन्ते वनचारिणः मुक्का सोडू ते मन नाटकेला सीने मग सत्ताने मुक्का दोन आपने आए देते एक पुनाव ते दुःख तका मेंगना पडे प्रतिकार कोर काम तक मिळले इथे जुवा खेळ चुदुकळी म्हणताय पांडवे कौरवे बसून जुवा खेळणी
तुमकां आमच्या आतां चड सांगना म्हळ्यार एक ज्या करता भितर चड सांगना जाल्यार तुमकां कळटा शकुनी हातां आसतील ते दोनी काडटे म्हणजे पागडा पागडा 15 म्हणून घालचे म्हणे शकुनी तिकी सांगता ते पडतले ताका वेगळं कळतं ते मागीर एक संदर्भात सांगता पडत आसतले म्हणजे तागेले भावंडान मेल्लेले म्हणे तांगे ते हाडटो म्हणून केलेले येता ते पागडा ताणें सांगतील पडतले ते प्रकारे ते पागडा दवरून ताका म्हणटा म्हळ्यार फटवणे जूद म्हणटा ताका फटवणे जूद गडी ते सिखेळू एक जावन ते पांडवान आतां आसतील ते राज्य एक कुठं काण मागीर आमकां कळटा हां ते द्रौपदी भितर एक दवरचे अवस्था पावली पुनः सगळें जावन वनचारिण म्हळ्यार रान्ना वचूं ते अवस्था पावली त्यामुळे तांगे मनान दुख्ख पावलें आतां आमकां कितें दिसता कितें आतां जायते देवाचेर विश्वास दवरचे उणे जाणांक देवाचेर आवश्यक विश्वास उणे जाणांक देवाचेर विश्वासूच नात सगळे पेळे आपले लोक आसतना म्हणून त्यामुळे आमकां दिसता म्हळ्यार एकलो ताका देव विश्वास ना तर देवळा ना कांय ना ताका वेचडी खेळटा म्हळ्यार देवळाक गेल्यार तिनी वेळा देवायन कोण विशेशा देवायन कोण केन्नाय पांय कोण देवान मागून घेवन देवा सेवा करचे एक व्यक्ती ताका केन्नाय मनान दुख्ख येता जाल्यार आमकां दिसतलें हेका बाग दिसुया मनीस तर म्हळ्यार दुसरें करता ताका वेचडी खेळटा शुक्रदशा आमी चडचो त्यातून गेले कडेन आमकां उणाव येता म्हळ्यार हेका दुख्ख येता ते प्रकारे पांडवाल मनान दुख्ख येयलें कित्याक तांणी जाल्यार केन्नाय श्री कृष्ण परमात्मा म्हळ्यार कोण देवान अवतार मात्र नाही परमात्मा कसं म्हणाली सांगताय या दशावतारांतून श्रीकृष्ण परमात्मान केता आणखी ते अवतार घेतला ते वेळे ते वैकुंठाचेरी विष्णून ते येना सानिध्य ना म्हणून सांगताय म्हळ्यार देवूची ते रूपान येयलो बाकी एक घेतले अवतार घेतले ते देवूची कृष्णा रूपान सी देव येयलो म्हणटा वैकुंठात तशें ते देवाक विश्वास दवरून हे पांडव मुखार वता तांगे मनान दुख्ख पावलें कसं नाही असं जाल्यार तांकां एक ऐकमत्य आसा इतय विशय जाल्यार म्हालगोड जाहीर तो कोण युधिष्ठीर तो निमतलो युधिष्ठान देवान निमगे म्हणजे कृष्णा परमात्मा निमगे देवा उतरेक चांगपण आमी केल्लें आजस एक अवस्था येयली आजस एक रान्ना भोंवचे एक अवस्था आमकां येयली हक्कनाट्ट जाले बंधू बांधव गेले नाल्यार हेरी मठाची आसी स्थळ गेले सगळे गेले जुवांक खेळ जाल्यार सत्य आनी धर्मा बी मात्र पुच्छता युधिष्ठीर तो हरवलो आनी आमचो कोण मुखार आमकां तारण कोण म्हळ्यार पुनः आमकां हेका तिरचें मेळचें बेगीन आमी ती कोरता तूं सांगून दी म्हळ्यार तूं मात्र आमगेर मुखार आसा म्हूण देवान मागतल जालें श्रीकृष्णोवाच अनन्तव्रतमस्येकं तिथावस्यामुत्तमं सर्वपापहरं नृणां स्त्रीणां च युधिष्ठिरः शुक्लपक्षे चतुर्दश्यां मास्या भाद्रपदे भवेत् तस्यानुष्ठानमात्रेण सर्वपापं विपोहति ते समयारी ते संदर्भारी देवान परमात्मान ते पांडवांक सांगितले जाहीर विषय इतलें म्हणारी एक व्रत आसा कसं हेच म्हणारी आतां हांगेर म्हणटात भाद्रपद मासांतू एक संवत्सराचे हे आतां प्लवनाम संवत्सर म्हणटरी कळ्ळें ते एक संवत्सरांतूय ते भाद्रपद मासांतले शुक्ल पक्षू म्हणून आनी काय पुण्य शुक्ल पक्ष म्हणटाय शुक्ल पक्षाचे चतुर्दशी दिवसाक कोरका जालेले एक प्रधान एक तातूंत मिगे रूप मम रूपम दर्शय मिगेने रूप तुमकां दिकूं येतलें म्हण परमात्मा तो तेच्यानी ते एक तुमी कोरून घेतल्यार तुमगेलें हें दुख्ख निवारण जावन तुमकां पुनः गेल्लें जाय तें सगळें सर्वस्व तुमकां तिरचें मेळटलें म्हणून एक उपदेश देवान दिलो श्रीकृष्णोवाच अनंत इत्यहं पार्थ मम रूपं निबोधय आदित्यादि नवग्रहामासो यत्काल इति पठ्यते युधिष्ठिरोवाच अनन्तवृतमाहात्म्यं विदं वेदविदाम्बरा किं पुण्यं किं फलं च किं दानं कस्य पूजनं केन जातो पुराकीर्णं मर्त्ये केन प्रकाशितम् एवं सविस्तारं सर्वं ब्रूया सर्वं मम विभोः ते परमात्मा लगी युधिष्ठिर निमतो जालो इतलेंच म्हणाली आता पूजन करचे म्हळ्यार एक एक विधान आसा कशी कोरता आता हांव सांगिल्लें म्हणटा की कलश पूजन केलें ताका कुंचारी म्हणटा की हे शेष दवरून दवरून ताका भंगरा माळ केली पुष्प पत्र इत्यादी दवरून पूजन करप ताका निवेसा केल्या एक पण हाका कशी कोरता हाजे विधान कशी कोरता कोणा पूजन कोरता प्रधान दैवत कोण हेचे म्हणलें तांगे मन आई संशय आनी कोणा निगिलो परमात्मा निमून घेतले मात्र नाही सविस्तार आमकां सांगून दिमकां कशी
हे भूमीचेर अधमाच्यान हे कोण केल्लें रे ताका म्हूण तूं आमकां सांगून दिवं अशें म्हणून देवा लेगीत संगरुपान ताणें मागून घेतलें तिकत देव मुखार सांगता श्रीकृष्णोवाच आसीत् पुरा कृतयुगे सुमन्तुर्नाम द्वैविदितः वसिष्ठगोत्रसम्भूतां सुरूपां च भृगोसुतां दीक्षानामीतोपयेमे वेदोक्तविधिना नृपः तस्य कालेन संजातः दुहितानन्तलक्षणां शीलानाम्नि सुशीला सा वर्धन्ते पितृवेत्मनि माता तस्या कालेन ज्वरदाहेन पीडितः परमात्मा सांगतो जलो ते म्हणाली कृतयुग आमकां कळटा 4 युग त्यामुळे 4 युगातून कृतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग आता चौकूच कलियुग ते आदमांचे युग जे आहे कृतयुगातून सुमंतू म्हणून नाव येले ब्राह्मण द्विजा म्हणा ब्राह्मण ताका वसिष्ठ गोत्र संभूतां स्वरूपांच भृगोसुतां भृगुले धुवेली वसिष्ठ गोत्रात उत्पन्न जेकुले जाने दीक्षा म्हणून नाव येले का ये इथे चली चांग स्वभाव देवी इत्यादी चांग स्वभाव असते ते कधी करू ती जेळे काही पाहू कसं केलं म्हणाली हड्डी केली तशी हड्डी जाऊन तांका चांग लक्षण युक्त जाने लेख चेले जोडून जाले तिका तांणी शीला म्हणून नाव घाले ते नाव म्हणटा तिके स्वभाव जाले चांग जाले एक व्हडले कथा सांगी म्हणटा जी अत्यंत देवाचेर विश्वास दवरून दैवीक एक व्यक्ती आशिल्लो कळ्ळें जाल्यार समेप आमच्या फुडें म्हणून तिके सन तेचेर सन प्रयत्न रीती कसलकी एक समय दोशा करतना तिका देहाक कसलकी बाध येवन ती मृत्यू पावली म्हणून कोणाक हे आमगेले दीक्षा मागीर तागे बाय त्यामुळे आमकां कळटा आतां चेडूं मागीर चेल्या चेडूं जाल्यार चेल्ले चेडूं जाल्यार दोनी एकच जाल्यार एक चेल्ले चेडा कुत्रे ना म्हणून जाल्यार एक अम्मारे म्हणून एक अवसूले एक स्नेह नाले वात्सल्य बापसू चढ जाम का म्हणून एक सत्य काय संशय ना ते बिगे मात्र जाणू आणि ते केले हे ब्राह्मणानं पुन्हा एक वर्दी करून घेतलं म्हणजे सनप्राय चर्दा त्यामुळे एक अम्मांच्या वात्सल्य म्हणून एक लेख असत ते लेख हाजेर काय बाप्पा जमना घे मोठे करचे वात्सल्य मात्र नाही तर ते एक तिका मेळ का म्हणून आग रोवपा न्हू तिका वाटून काडका न्हय सनप्राय कामां गेली ते देखून ताणें तिके पुन्हा एक वर्दी करून घेतली तिगे नाव कसं रे म्हणाली दुशीला नामाना मना करूया सड्डपाल्ला आशिल्ली आशिल्ली दुष्ट बुद्धी अहंकारी अत्याग्रही हे मस्त चोन केले न्हू तुमची जे तांदूळ तुमची चोन कोण केल्यार जायना ते प्रकारी आशिल्ले तर बाय ताका म्हणली चेडा ती चोयली नामून काय ना तांदूळ रूपान चोयली वडोन हाडली समेप आमच्याक तत्काले बहुगते कौमारवशवर्तिनी एवं सा वर्तते शीला पितृवेत्मनि मङ्गलाम् एतस्मिन्नेव काले तु मुनिवेदविदाम्बरः कन्यार्थी जागत श्रीमान कौंडिन्यो मुनिसत्तमः कसलकी एक अजिबिगे जावनो म्हणजे पांडेकडेच भोंवतनी ब्राह्मण के घरकड वचूं नाका भिक्षा करूं नाका याचन करून जीवन करचें तसे हे लेखालाक हिनं वाड्डून येयले कालाक कौंडिन्य म्हणून नाव येयले मुनी उत्तम जाणे मुनी तो एसीच भोम भोम ते बागा पावलो म्हणजे हिगे घरा मुखार पावलो येवन तागे ते उपचार म्हणा विदेश म्हणारी एक अतिथी म्हणटाय अतिथी देवो भव म्हणटनी अतिथी म्हणा आमकां देवा समांतर एका लाडाक एक दीस आमी घरकडे एक रूप दा दिले नाल्यार तेका हार दिल्यारी ताजे आवड कसरत ना देव बरें केनाय आमचे संतोष पंतोळ म्हणटाय तशी त्याच्याने ताका उद्दून ब्राह्मण बेस्तून ताका हें करून पांय धुलो तागेले पाद प्रक्षालन करून ताका जांकाल उपचार दिवन चांग रूपान दान धर्म केलो आनी चांग रूपान हे आहार दिल्लो दक्षिण दिन संतोषात हें केलें पुन्हा बच्चे समय जमचाक ताणें ताका म्हणटाय म्हळ्यार मन नसोन निमगी न्ही तें हांव इन्ना नसून येता आमी ब्राह्मण तर म्हगे मन्ना दिसन सांगत दितूच म्हळ्यार तुमगे धुव ही कोण तुमगे धुव म्हाका वर्दी केल्याची नाम आसता आमकां संबंधीचे म्हळ्यार मस्त दूध डायले एक व्यक्तीने म्हणाले की जावं देवनिश्चय होतं तिचे लेणी जायत म्हणून ते प्रकारी तांणी वाटी दिली तर आमकां कळटा वाटी जांके जाल्यार आतां मागीर मस्त याता कसं ट्रान्सपोर्टेशन तेका तेंकाय ना त्यामुळे वच्चे का पाट्या भांडील म्हणजे पहिले कशी की हां म्हणे गोड्या पाटी पाट्या पाटी ते करा ताजेर येयल्या चुमकून वच्चे आसा जायत आसा त्यामुळे ते हे जाण येयलो तो ब्राह्मण पुन्हा एक पेट्टोवचे म्हणे
आम्ही आता मूर्त बलभर म्हणता नाही त्यावेळेला ते पांच कुठं एक असं नाही बाळू के ते तिथं नाही मागे तिकडे देव काढले तिला ते कसं कसं मूर्त बलभर ती होतं त्याची पण म्हणत ते वर्दी ज्ञान वच्चवडे तिकडे देव काढले पाथेय म्हणताय पाथेय म्हणत वच्चवटे खमच्या आईने हम तेजस्वीने जीवनासीने पंडे पण आता म्हणणे पंडे काल ते का देव का मात्र नाही ते म्हणत देव का भंगार हनुमंतच्या बाईले मालगड बाईले भंगार असतील तर अर्धा नुंगीने पुण्या का देव कालक वय म्हणून त्याच्या भैय इपळा ही ते नवा मठ दिपेन मार देता म्हाका काय करणार कसा नांगा आपण असो मस्त उरलेलं ना जामकाजन आहार आग देऊन तांकां यात्रा केली सांगताय किंचिदाय गदियं देयं जामातु पारितोषिकं तच्छ्रुत्वा कर्कशाक्रुद्धा प्रोत्साहग्रमण्डनं भोजावशिष्टेन चूर्णेन पातेयं चकारः कौण्डिन्योऽपि विवाहेन प्रतिगच्छेन् शनैः शनैः ददर्श यमुनां पुण्यां तामूर्तिरेतदं संस्थाप्यानावश्यकं कर्तुं गता शिष्यानियुज्य मध्याह्नभोज्यवेलायां तामूर्तिरेतदस्तते ददर्श शीलाशास्त्रीणां समूहं प्रक्तवाससं तवळी तग्गेलगा आम्हाला चार दूर असेल तर वच्चे वाटे नदी इथे राबवली त्याला पाहून आमच्या आधी ब्राह्मण आमकां कळता 3 पावटी म्हणजे सकाळचे मध्याह्न काळाक संजे 3 पावटी आम्ही इथे कोरता संध्यावंदन इत्यादी कोरका हवन कोरका मस नित्य निदान म्हणतात कोरका दिलेले हे ग पंडे ब्राह्मण म्हणा करताले तर त्याचा कोरका नव्हे आणि ते म्हणा ते नदी लगी तागे ते भांडर पेली आणि का तिक्का म्हणा ती नवी वाटी जेलेली तागे शिष्य असतील तांचे संगीने चौकाधिकार म्हणून आणि मुखार जुंबे सो तागे ते निदान नित्य निदान कोरका दिले ते कसर की हवन की ये कोरवारा गेले ते समयारी एक नदी पाहिलं बाहेर चोर जायती की ते नदी ती रारी जायती पाहिलं बेसल असते आणि पण मा बेसला बेसोनू पण ये कोण बेसोनू कले शब्द होणू ताका कसं की एक वस्त्र घाल अलंकार करून पूजन चमकता कौतूहल म्हणा निकुका ते पण नाही नसतं एक चोवी आमका तेच म्हणले कोण तांचे सांगून जायचं कोणी वर्ष मग